हॅलो फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरती 2026च्या संदर्भात एक अपडेट आलेला आहे. कारण तलाठीची परीक्षा आता कंबाईन ग्रुप सी मार्फत होत आहे. तर अजूनही त्यामध्ये नवीन काही पदं ॲड झालेली आहेत. मग आता परीक्षेचं पद्धत कशी असेल, कट ऑफ कसा लागेल पूर्व परीक्षेचा, मुख्य परीक्षेचा, त्यानंतर मुख्य परीक्षा तलाठीची वेगळी होणार आहे का? त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. एम-पी-एस-सीने ऑफिशियली परिपत्रक काढून त्या संदर्भात माहिती दिलेली आहे, की पूर्व परीक्षेचा जो कट ऑफ आहे, तो प्रत्येक पदाचा वेगवेगळा लागणार आहे का? कसा सगळ्यांचा एकच लागणार आहे? मुख्य परीक्षेचं काय होणार आहे? ती सगळी माहिती आपण पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. बी पब्लिकेशन पुणे यांनी एम-पी-एस-सी पॅटर्न गट क ग्राम महसूल अधिकारी तलाठी प्रश्नपत्रिका वर्गीकरण व स्पष्टीकरण हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. तलाठीची परीक्षा एम-पी-एस-सी कंबाईन ग्रुप सी मध्ये गेलेली आहे आणि मग एम-पी-एस-सी कंबाईन ग्रुप सीचे 2018 ते 2026 पर्यंतचे झालेले पेपर यांनी दिलेले आहेत आणि स्पष्टीकरणासह प्रत्येक प्रश्नाचं उत्तर यामध्ये त्यांनी दिलेलं आहे. आणि हे पुस्तक सगळ्या पुस्तकांच्या दुकानावर तसंच Amazon आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. तर बी पब्लिकेशन पुणे याचे संपादक अजित कुमार आहेत, यांनी हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. तर या ठिकाणी पहा, महाराष्ट्र लोकसेवा आयोग 1 ऑगस्ट 2026 रोजी हे प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे आणि याच्यामध्ये आता काय दिलेलं आहे ते पहा, की भरती प्रक्रिया सुसूत्रीकरण व सुधारणा संदर्भातील शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक 5 मे 2026 अनुसार विविध नवीन संवर्गाचे मागणीपत्र कार्यालयास प्राप्त होत आहेत. इथं स्पष्ट आहे पहा, की 5 मे 2026च्या जी-आरमध्ये ज्या विभागातील पदांचा समावेश आहे त्याच यांचा या ठिकाणी ग्रुप सीमध्ये समावेश होत आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग याच्यामध्ये समाविष्ट नाही, लक्षात ठेवा. त्याच्यापुढे सदर शासन निर्णयासोबत जोडलेल्या परिशिष्ट 28 ते 73 मध्ये शासन सेवेतील गट ब अराजपत्रित, गट क संवर्गातील पदभरतीकरिता सर्वसामान्य शैक्षणिक अर्हता आवश्यक असलेल्या पदांसाठी प्रशासकीय आणि विशिष्ट तांत्रिक स्वरूपाची शैक्षणिक अर्हता आवश्यक असलेल्या पदांसाठी तांत्रिक असे वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. या अनुषंगाने प्रशासकीय व तांत्रिक पदभरतीकरिता महाराष्ट्र गट सेवा संयुक्त परीक्षेच्या विद्यमान परीक्षा योजनेमध्ये बदल करणे आवश्यक ठरते. सदर बदलांच्या अनुषंगाने शासन सेवेतील गट क संवर्गाची परीक्षा पद्धती खालीलप्रमाणे राहील. आता कशी असणार आहे ते समजून घ्या. मी व्यवस्थित समजून देतो तुम्हाला, की परीक्षा योजनेमध्ये समाविष्ट सर्व प्रशासकीय व तांत्रिक संवर्गाकरिता एकच संयुक्त पूर्वपरीक्षा घेण्यात येईल. म्हणजे या सगळ्यांसाठी पूर्वपरीक्षा एकच असणार आहे. तांत्रिक संवर्ग असेल किंवा प्रशासकीय संवर्ग असेल. आता प्रशासकीय संवर्ग म्हणजे कोणता? तर आपलं जे लिपिक आहे, तलाठी आहे, टॅक्स असिस्टंट आहे, हे उद्योग निरीक्षक आहे, हे प्रशासकीय याच्यामध्ये येतात. आणि तांत्रिकमध्ये कोणतं आहे? ते आर-टी-ओचं जे पद आता यावेळेस आलेलं आहे ते. त्याच्यानंतर मत्स्य विभागाचं एक पद त्यांनी नव्यानं ॲड केलेलं आहे ते तांत्रिक घटकामध्ये येतात. त्याच्यापुढे पहा, सर्वसामान्य शैक्षणिक अर्हता आवश्यक असलेल्या प्रशासकीय संवर्गासाठी एकच मुख्य परीक्षा घेण्यात येईल. म्हणजे काय? तर तलाठी असेल, त्याच्यानंतर तुमचं तलाठी आहे, लिपिक आहे, त्यानंतर अजून कोणतं पद आहे पहा, तलाठी, लिपिक, टॅक्स असिस्टंट आहे, उद्योग निरीक्षक आहे, यांच्यासाठी एकच मुख्य परीक्षा घेण्यात येईल या सगळ्यांसाठी. आणि मग मुख्य परीक्षेला फॉर्म भरताना परत एकदा फॉर्म भरावा लागतो मुख्य परीक्षेचा. तेव्हा तुम्हाला पसंतीक्रम द्यावा लागणार आहे. 1 नंबरला तलाठी आहे, 2 नंबरला लिपिक आहे, 3 नंबरला टॅक्स असिस्टंट आहे, असा पसंतीक्रम द्यावा लागेल आणि त्यानुसार तुम्हाला ती पदं मिळत जातील. त्याच्यापुढे पहा, तांत्रिक संवर्गासाठी म्हणजे जे मत्स्य विभाग आहे किंवा आर-टी-ओमधल्या जागा आहेत, तर असे जे तांत्रिक संवर्ग आहेत, त्याच्यानंतर त्यांनी स्वच्छता निरीक्षकसुद्धा तांत्रिक पद सर्टिफिकेट तरी ॲड केले, नवीन पदं जरी आले नसले तरी. विशिष्ट शैक्षणिक अर्हता आवश्यक असलेल्या संवर्गासाठी त्या संवर्गाच्या शैक्षणिक अर्हतेनुसार प्रत्येक संवर्गासाठी स्वतंत्र मुख्य परीक्षा अथवा समान तांत्रिक शैक्षणिक अर्हता आवश्यक असणाऱ्या संवर्गांची एकच सेवा याप्रमाणे मुख्य परीक्षा घेण्यात येईल. म्हणजे जे तांत्रिक घटक आहेत ना, त्यांची वेगवेगळी मुख्य परीक्षा होईल. पण समजा समान तांत्रिक घटक असतील तर त्यांची एकच परीक्षा होईल. पण आता मत्स्य विभागाची मुख्य परीक्षा वेगळी होईल, आर-टी-ओची मुख्य परीक्षा वेगळी होईल.
आता पूर्व परीक्षेचा निकाल कसा लावला जाणार आहे, तर पूर्व परीक्षेतील प्रशासकीय सवलताचा एकत्रित निकाल प्रसिद्ध करण्यात येईल. जो मी सांगितलं प्रशासकीय सवलत म्हणजे लिपिक, तलाठी, टॅक्स असिस्टंट, उद्योग निरीक्षक यांचा कट ऑफ एकच लागणार आहे आणि जे तांत्रिक घटक आहेत त्याचा संवर्गनिहाय निकाल प्रसिद्ध करण्यात येईल. म्हणजे आर-टी-ओ विभागामधलं जे पद आहे त्याचा वेगळा कट ऑफ लागेल, मत्स्य विभागाचा कट ऑफ वेगळा लागेल. क्लिअर झाले? आता मुख्य परीक्षेचा निकाल कसा लागेल, तर मुख्य परीक्षेचा निकाल संवर्ग किंवा सेवानिहाय प्रसिद्ध करण्यात येईल. म्हणजे संवर्गानुसार मुख्य परीक्षेचा निकाल प्रसिद्ध करण्यात येईल. आता हे झालं महत्त्वाचं. आता बाकीचं काही मी तुम्हाला वाचून दाखवत नाही. त्याच्या खाली पहा उद्योग म्हणजे इथं काय दिलेलं आहे त्यांनी सद्यस्थितीत महाराष्ट्र गट सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 मध्ये समाविष्ट सवलताकरिता पूर्व व मुख्य परीक्षा खालीलप्रमाणे आयोजित करण्यात येईल. त्याच्यामध्ये पहा उद्योग निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, तांत्रिक सहाय्यक, विमा संचालनालय, कर सहाय्यक, विविध नियुक्ती प्राधिकारी निहाय लिपिक तंत्रलेखक, विविध नियुक्त प्राधिकारी निहाय ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी, वरिष्ठ अभिलेखापाल, वरिष्ठ लिपिक, अभिलेखापाल गट क, सहाय्यक अधीक्षक गट क, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक, सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी तांत्रिक गट क असे जे 10 पदं आहेत या सर्वांकरिता सर्व सवलताकरिता एकच पूर्व परीक्षा असेल. आता हे झालं पूर्व परीक्षा सगळ्यांची एकच आहे. मुख्य परीक्षा कशी असणार आहे, तर सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक गट क व सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी तांत्रिक गट क सवलत वगळून उर्वरित सर्व सवलताकरिता एकच मुख्य परीक्षा असेल. म्हणजे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो पहा, की या ठिकाणी जे वरचे 8 पदं आहेत उद्योग निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक, विमा नियुक्त प्राधिकारी निहाय लिपिक तंत्रलेखक, तलाठी आणि ते वरिष्ठ लिपिक, अभिलेखापाल या सगळ्यांची एकच मुख्य परीक्षा होणार आहे. आणि सहाय्यक अधीक्षकची सुद्धा एकच मुख्य परीक्षा असणार आहे. पण सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकची स्वतंत्र मुख्य परीक्षा असेल आणि सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारीची सुद्धा स्वतंत्र मुख्य परीक्षा होणार आहे. तर मला वाटतं आता तुम्हाला स्पष्ट झालेलं आहे, की पूर्व परीक्षा कशी होणार, मुख्य परीक्षा कशी होणार, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला व्यवस्थित समजून दिलेल्या आहेत. जर तुम्हाला एम-पी-एस-सी, ग्रुप-सी टेस्ट सीरीज विकत घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि एम-पी-एस-सी, ग्रुप-सी टेस्ट सीरीज विकत घ्या. याच्यामध्ये 15 फुल टेस्ट दिलेले आहेत ऑनलाईन आणि 300 पेक्षा जास्त टेस्ट ह्या टॉपिक वाईज दिलेल्या आहेत आणि अजूनही त्यामध्ये भरपूर टेस्ट अपलोड होणार आहेत. तर याची फी फक्त 200 प्लस जी-एस-टी आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूयात. धन्यवाद. आणि अशाच नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला टच करा आणि व्हिडिओला हाईप करत जा. थँक यू व्हेरी मच.